पण हा जो विषय आहे तपोवनचा, अध्यक्ष महोदय, खरोखर गंभीर आहे. नाशिकमध्ये तपश्चर्याचं वन, तपोवन हे नाव दिलेलं आहे. तिथे प्लांटेशन झालंय. तिथे ऐतिहासिक रामायणापासून, प्राचीन काळापासून हे एक वेगळी तिथे नाळ तिकडच्या नाशिककरांची जोडलेली आहे. मग नेमकं ज्या लोकांनी नाशिक दत्तक घेतलं असं प्रत्येक प्रचार सभेत सांगत होते, तेच तिकडची झाडं कापायला का निघालेत? तपश्चर्या ही जंगलातच होते. तपश्चर्या ही 5 स्टारमध्ये होत नाही. आम्हाला साधुग्राम पाहिजे अध्यक्ष महोदय, आम्हाला माईसचं पण पाहिजे. पण हे सगळं जे पाहिजे ती झाडं वाचून पाहिजे. जर झाडच वाचली नाहीत, जर वसुंधराच वाचली नाही, जर आपली पृथ्वीच वाचली नाही, तर आपण काय म्हणून जगणार आहोत? की नाही तर आपण एकदाचं ठरवून टाकूया की संजय गांधी नॅशनल पार्क असेल, तपोवन असेल, अजनीवन असेल, सगळं सपाट करून टाका आणि वाळवंटात आपण आपला कारभार चालू. पण अजनीवन कापायचा हट्ट कशाला धरलेला आहे? तपोवन कापायचा हट्ट कशाला धरलेला आहे? संजय गांधी नॅशनल पार्क हे का म्हणून आपण कापायचं? किंवा आत्ता पण मी ऐकत होतो, एकतर आदिवासी बांधवांना, ते जिथे राहतात, तुम्ही खरोखर आदिवासी बांधवांना त्या त्यांच्या आपण वनातून नेऊन हे काय उंच इमारतींमध्ये देऊ शकणार आहात का? जे आदिवासी बांधव ज्यांची नाळ ह्या जमिनीशी जोडलेली आहे, भूमीशी जोडलेली आहे, पृथ्वीशी जोडलेली आहे, ती तोडण्याचा तुम्ही प्रयत्न करतात का? की त्यांच्या नावाखालती तुम्ही ती जागा बिल्डरांना देणार? येऊरमध्ये ज्यांचे बंगले आहेत, लावा नावं इथे बाहेर आणि सांगा की आम्ही हे बंगले तोडू. पण ते न करता झाडं तोडायची.